हॅलो पीपल ऑफ इंटरनेट, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू द व्लॉग. माझं नाव आहे धोल पाटील आणि आमच्या रूममध्ये लाईट गेलेली आहे. अर्धा तास झाले बिकॉज पुण्यामध्ये अक्षरशः इतका जोरात पाऊस पडतोय, काय सांगू तुम्हाला. खूप जोरात पाऊस पडतोय आणि मी जस्ट वाट बघतच होतो की केव्हा आमच्या रूमवरती लाईट येईल. त्यातच मला कॉल आला माझ्या एका फ्रेंडचा की त्यांच्या घरी खिचडी बनणार आहे. खिचडी इन द सेन्स की माझा एक फ्रेंड आहे अक्षय, तो बनवणार आहे. सो आमचे काही फ्रेंड सर्कल तिथे भेटणार आहे, बट ते सिंहगड कॅम्पसला नाही. त्यासाठी आम्हाला नांदेड सिटीला जावं लागणार आहे आणि नांदेड सिटी इथून आहे 8 किलोमीटर माझ्या रूमपासनं. सो आम्ही आता जस्ट 5 मिनटं मी वाट बघणार आहे. जर 5 मिनिटात पाऊस थांबला आम्ही निघूया. ओके सो गाईस, आम्ही निघतोय आता. ओके सो गाईस, अक्षय आता काही सामान घेतोय जो की आम्हाला लागणार आहे खिचडी बनवताना. सो आम्ही आता बालाजीची वाट बघतोय आणि बालाजी आला. बालाजी कसा आहेस? और ये है मौत का कुआं, नवले ब्रिज. हे बघा, याची गाडी किती पाणी उडवते. अख्ख्या पुण्यामध्ये पाणी साचलेलं आहे. लोकांना माहिती आहे की जोरात गाडी नेली दुसऱ्या लोकांवरती पाणी उडेल, तरी पण लोक जोरात नेत आहे. दिस इज पुणे. सो हॅलो गाईस, आता मी पोहोचलोय नांदेड सिटीला. माझ्यासोबत आहे बालाजी, अक्षय आणि सौरभ. ओके, तर आम्ही आता चाललोय. फ्लोर नाही सांगत, बिल्डिंग पण नाही सांगणार, पण जातोय. द बेस्ट प्लेस ऑफ दिस फ्लॅट, बीन बॅग. मला तुला कांदा कापता येतो? हा, सर्व येतं. भांडे तर खूप भारी असतो माहितीये का बालाजी? बारीक काप ना. हावला बघ, कापला येतो. पोरीला येत नाही एवढं. पैसे मारा. तुला तर चांगला यायला पाहिजे श्रुती. अरे तसेच कापतात घंटा या बालाजी आमच्या घरी असंच कापतात मोठा कांदा फोडणीचा भात. लास्ट टाइम एक खिचडीचा ब्लॉग बनवला होता, खूप व्हायरल झाला होता. आठवतं का? तूच बनवली होती खिचडी. आणि त्यानंतर आपण एक खिचडी बनवली, ती चुकली होती गोपीमुळे. हा, आता बालाजींनी खूप भारी डायलॉग मारले इथे. दॅट वॉज नॉट अ राईट वे टू गिव्ह द फोडणी. टू गिव्ह द फोडणी. श्रुती, तू फर्स्ट टाइम बनवते? येते तुला कुकिंग? मित्रांनो, ही अश्विनी, हा तिचाच फ्लॅट आहे आणि हा तिचा भाऊ. काय नाव आहे त्याचं? त्याची आंघोळ घालत जा कधी. किती मडकट झालाय तो. कुठपर्यंत पोहोचलो? सुरुवात करतो. स्टार्ट पण नाही झालं का? तुला शिव्या कोणी शिकवले आहेत का? श्रुती, श्रुती तू बिघडवलायस आम्हाला. आता इथे कढी बनते. कढीत हे टाकणार आहे तू? कढीत बेसन टाकतात. अच्छा, बेसन. ओके, तर मित्रांनो, मी तर जेवण बनवतो आहे आणि मी इथे बसलोय. हा आहे अश्विनीचा स्टडी टेबल आणि इथे खूप लॅपटॉप्स मला दिसत आहे, बट त्यांनी एकही ओपन नाही केला असणार. आम्ही सध्या आहोत नांदेड सिटीमध्ये आणि नांदेड सिटीबद्दल बोलायला सांगितलं तर एक खूप भारी प्लेस आहे. सर्व फॅमिली एरिया आहे, मोकळं आहे. काय? अरे, मी नांदेड सिटीची तारीफ करत होतो. सो माझी पण एक ड्रीम आहे की या नांदेड सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. अक्षय, आपण घेऊन टाकू 2 फ्लॅट. हा फ्लॅट विकणार आहे का तुम्ही? अरे, हा मुंबईला जाणार आहे, सो तेव्हा हाच फ्लॅट विकत घेऊन टाकू. बनली आपली खिचडी. अजून 5 मिनिटं. हो, कढी पण तयार आहे. आणि आमचा कुक रात्रीचे 1 होत आहे आणि आता आम्ही चाललोय खाली आईस्क्रीम आणण्यासाठी, बालाजी आणि मी. सो आईस्क्रीम आलेलं आहे गेटवरती, सो तिथे जाऊन घ्यायचंय आणि आपण घरी काय निघायचं, खाऊन निघायचं. मला तर झोप लागते आता.
आईस्क्रीम खाऊन डायरेक्ट आम्ही जाऊ घरी. आजकाल डेलीचं चालू आहे. काल पण आम्ही इथेच होतो आणि काल किती वाजले? 2 वाजलेत काल. सो आज आम्ही मागवले बटरस्कॉच आणि राजभोग. काल राजभोगच्या जागी बटरस्कॉच तर होताच. काल बटरस्कॉच खूप आवडला सर्वांना आणि काल एक डार्क चॉकलेट कुठला तरी होता, तो मला बिलकुल नाही आवडला. सो आज त्याच्या जागी राजभोग मागवलाय. सो बघूया हा कसा आहे. आणि तुम्ही विचार करत असा हे का रोज भेटतात का? तर नाही, मागच्या 2 दिवस झाले आम्ही भेटतोय. काल तर बालाजीच्या घरी आम्हाला जेवण होतं. सो तिथून आम्ही डायरेक्टली इथे आलो आणि आज सडनली अचानक प्लॅन म्हणला की चला काही बनवू. सो आणि आता वाजलेले रात्री 1. सो आम्हाला पण लवकर निघायचं आता आमच्या घरी. अनिकेत आज काय खाणार? बटरस्कॉच. हे बटरस्कॉच. मागच्या 2 दिवस झाले आम्ही इथेच होतोय. अश्विनी जर तो असं रोज आईस्क्रीम मागवणार ना तर आम्ही रोज येणार. मग मला राजभोग जास्त आवडला. बस आता फायनली गाइस वी आर गोइंग बॅक टू होम. परत केव्हा यायचं? उद्या ना? नाही राहू दे. ओके तर मित्रांनो आम्ही आता निघालोय आमच्या घरी. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी ट्राय करेल की असेच नवीन नवीन ब्लॉग येतील तुमच्यापर्यंत. आणि पुढच्या महिन्यामध्ये एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. मी एका जागेवरती जाणार आहे. नाही पण ते तेव्हाच कळेल, अजून कन्फर्म नाही आहे. केदारनाथचा प्लॅन आहे. कसं